नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण सराव प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, पंजाबमध्ये आम आदमी पार्टीने एकूण किती जागांवर विजय मिळवले? पंजाबमध्ये आम आदमी पार्टीने एकूण किती जागांवर विजय मिळवला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 92 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, 2022 ची महाराष्ट्र केसरी स्पर्धा कुठे आयोजित केली आहे? 2022 ची महाराष्ट्र केसरी स्पर्धा कुठे आयोजित केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सातारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, नाथसागर हे धरण कुठे आहे? नाथसागर हे धरण कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पैठण या ठिकाणी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 गोंदिया या ठिकाणी बांध राष्ट्रीय उद्यान आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मुस्लिम धर्मियांचे पवित्र स्थान मक्का हे ठिकाण कोणत्या देशात आहे? मुस्लिम धर्मियांचे पवित्र स्थान मक्का हे ठिकाण कोणत्या देशात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 सौदी अरेबिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 लॉर्ड कॅनिंग यांचा भारतीय व्हॉइसरॉय पदाचं अचूक कार्य काळ ओळखा. लॉर्ड कॅनिंग यांचा भारतीय व्हॉइसरॉय पदाचं अचूक कार्यकाल ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 3 1858 ते 1862 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 कायमधारा पद्धतीत महसूल वाटप क्रम कसा होता? कायमधारा पद्धतीत महसूल वाटप क्रम कसा होता? तर ऑप्शन क्रमांक 1 शासन, जमीनदार, शेतकरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 स्ट्रेची आयोग डॅशच्या गव्हर्नर जनरलच्या काळात नेमला गेला. स्ट्रेची आयोग डॅशच्या गव्हर्नर जनरलच्या काळात नेमला गेला. तर ऑप्शन क्रमांक 3 लॉर्ड लिटन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 खालीलपैकी कोणी रंगून येथील जागतिक बौद्ध धर्म परिषदेला हजेरी लावली? खालीलपैकी कोणी रंगून येथील जागतिक बौद्ध धर्म परिषदेला हजेरी लावली? तर ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चामड्यांच्या वस्तू बनवण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतो? खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चामड्यांच्या वस्तू बनवण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतो? तर ऑप्शन क्रमांक 2 कोल्हापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 कल्याण सेना ही कशाची सुधारित जात आहे? कल्याण सेना ही कशाची सुधारित जात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 गहूची जात आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 महाराष्ट्रातील एकूण तालुक्यांची संख्या डॅश आहे? महाराष्ट्रातील एकूण तालुक्यांची संख्या डॅश आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 358 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 प्रकाशे हे तीर्थक्षेत्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? प्रकाशे हे तीर्थक्षेत्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नंदुरबार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 खालीलपैकी कोणते पूर्वरूप संधीचे उदाहरण नाही? खालीलपैकी कोणते पूर्वरूप संधीचे उदाहरण नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 घरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 गटातनं बसणारा शब्द ओळखा. गटातनं बसणारा शब्द ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 सौंदर्य, ऑप्शन क्रमांक 2 माणुसकी, ऑप्शन गोडवा, ऑप्शन क्रमांक 4 पुस्तक. तर ऑप्शन क्रमांक 4 पुस्तक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 देशात कोणत्या राज्यात कोरोनाचा पहिला बळी गेला? देशात कोणत्या राज्यात कोरोनाचा पहिला बळी गेला? तर ऑप्शन क्रमांक 1 कर्नाटक, कलबुर्गी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 भारतात पहिला कोरोना रुग्ण कोणत्या तारखेला आढळला? भारतात पहिला कोरोना रुग्ण कोणत्या तारखेला आढळला? तर ऑप्शन क्रमांक 1 30 जानेवारी 2020 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला रुग्ण कोणत्या तारखेला आढळला? महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला रुग्ण कोणत्या तारखेला आढळला? तर ऑप्शन क्रमांक 1 9 मार्च 2020 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 चीनमध्ये कोविड-19ची लागण झालेल्या पहिल्या भारतीय व्यक्तीचे नाव काय? चीनमध्ये कोविड-19ची
की लागण झालेल्या पहिल्या भारतीय व्यक्तीचे नाव काय? तर ऑप्शन क्रमांक 1 प्रीती महेश्वरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 महाराष्ट्रातील पहिला कोरोनाचा बळी कोणत्या शहरातील होता? महाराष्ट्रातील पहिला कोरोनाचा बळी कोणत्या शहरातील होता? तर ऑप्शन क्रमांक 1 मुंबई शहरातील होता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे शिक्षणाचा अधिकार मूलभूत अधिकारांमध्ये समाविष्ट करण्यात आला? कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे शिक्षणाचा अधिकार मूलभूत अधिकारांमध्ये समाविष्ट करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 3 86वी घटना दुरुस्तीवर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 भारतासाठी मिश्र अर्थव्यवस्थेची शिफारस सर्वात प्रथम कोणत्या योजनेमध्ये करण्यात आली होती? भारतासाठी मिश्र अर्थव्यवस्थेची शिफारस सर्वात प्रथम कोणत्या योजनेमध्ये करण्यात आली होती? तर ऑप्शन क्रमांक 1 बॉम्बे योजना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 केंद्रीय नियोजन मंडळ कोणत्या मंत्रालयाच्या अधीनस्थ कार्य करते? केंद्रीय नियोजन मंडळ कोणत्या मंत्रालयाच्या अधीनस्थ कार्य करते? तर ऑप्शन क्रमांक 4 पंतप्रधान कार्यालय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 कोणत्या नद्यांच्या संयुक्त प्रवाहास प्राणहिता नदी म्हणतात? कोणत्या नद्यांच्या संयुक्त प्रवाहास प्राणहिता नदी म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 वर्धा वैनगंगा व पैनगंगा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 कोणत्या योजनेला रोजगार निर्मितीचा जनक योजना असे म्हणतात? कोणत्या योजनेला रोजगार निर्मिती जनक योजना असे म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 7वी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 भारतात सूचक योजनाचा पूर्व प्रारंभ कोणत्या योजनेपासून झाला आहे? भारतात सूचक योजनाचा पूर्ण प्रारंभ कोणत्या योजनेपासून झाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 8वी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 पीर पंजाल रांग व धवलदार रांगाचा समावेश हिमालयाच्या कोणत्या पर्वत श्रेणीमध्ये आहे? पीर पंजल रांग व धवलदार रांगाचा समावेश हिमालयाच्या कोणत्या पर्वत श्रेणीमध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 लघु हिमालय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 खालीलपैकी कोणता ग्रह अंतर्ग्रह आहे? खालीलपैकी कोणता ग्रह अंतर्ग्रह आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 शनी ग्रह अंतर्ग्रह आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 खालीलपैकी कोणत्या नदीला सुसरींची नदी असे म्हणतात? खालीलपैकी कोणत्या नदीला सुसरींची नदी असे म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 लिपोपो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 प्रथिने डॅश डॅश पासून तयार झालेले असतात? प्रथिने डॅश डॅश आम्लापासून तयार झालेले असतात? तर ऑप्शन क्रमांक 2 लॅक्टिक आम्लापासून तयार झालेले असतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 समुद्री गवताळमध्ये डॅश डॅश मोठ्या प्रमाणात आढळते? समुद्री गवताळमध्ये डॅश डॅश मोठ्या प्रमाणात आढळते? तर ऑप्शन क्रमांक 3 आयोडीन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 पिवळा फॉस्फरसला डॅश डॅश ठेवतात? पिवळ्या फॉस्फरसला डॅश डॅशमध्ये ठेवतात? तर ऑप्शन क्रमांक 1 पाण्यामध्ये ठेवतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 डाळीमध्ये डॅश डॅशचे प्रमाण बरेच असते? डाळीमध्ये डॅश डॅशचे प्रमाण बरेच असते? तर ऑप्शन क्रमांक 2 नायसिनचे प्रमाण बरेच असते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 संविधान सभेचे कायदे विषयक सल्लागार कोण होते? संविधान सभेचे कायदे विषयक सल्लागार कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 4 BN राव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 घटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश डॅश डॅश यांच्या शिफारशीवरून करण्यात आला? घटनेच्या मूलभूत कर्तव्यांचा समावेश डॅश डॅश यांच्या शिफारशीवरून करण्यात आला होता? तर ऑप्शन क्रमांक 4 स्वर्णसिंग समिती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 भारतीय राज्यघटनेचे कलम 51 कशा संबंधी आहे? भारतीय राज्यघटनेचे कलम 51 कशाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मूलभूत कर्तव्याशी संबंधित आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानाचे नाव बदलून नवीन नाव काय देण्यात आले आहे? जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानाचे नाव बदलून नवीन नाव काय देण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 रामगंगा राष्ट्रीय उद्यान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 भारताने राष्ट्रगीताचा स्वीकार कधी केला? भारताने राष्ट्रगीताचा स्वीकार कधी केला? तर ऑप्शन क्रमांक 2 24 जानेवारी 1950 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 मार्गदर्शक तत्वात असलेली ग्रामपंचायती बाबतचे कलम कोणते? मार्गदर्शक तत्वात असलेली
ग्रामपंचायतीबाबतचे कलम कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 कलम 40 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 समवर्त सूचीत खालीलपैकी कशाचा समावेश होत नाही? समवर्त सूचीत खालीलपैकी कशाचा समावेश होत नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 स्थानिक प्रशासन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 पुढीलपैकी कोणती संघटना स्त्रियांसाठी प्रथम उभारली होती? पुढीलपैकी कोणती संघटना स्त्रियांसाठी प्रथम उभारली होती? तर ऑप्शन क्रमांक 4 भारत स्त्री महामंडळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 मादक पेय तयार करण्यासाठी डॅश डॅश वापरले जात नाही. मादक पेय तयार करण्यासाठी डॅश डॅश वापरले जात नाही. तर ऑप्शन क्रमांक 2 ईस्ट वापरले जात नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 पित्त हे डॅश डॅश अवयव तयार होते. पित्त हे डॅश डॅश अवयवात तयार होते. तर ऑप्शन क्रमांक 1 यकृतमध्ये तयार होते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 विद्युतधारा मोजण्यासाठी डॅश डॅश वापरतात. विद्युतधारा मोजण्यासाठी डॅश डॅश वापरतात. तर ऑप्शन क्रमांक 3 ॲमीटर वापरतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 ध्वनी ऊर्जेचे प्रसारण डॅश डॅश तरंगामार्फत होते. ध्वनी ऊर्जेचे प्रसारण डॅश डॅश तरंगामार्फत होते. तर ऑप्शन क्रमांक 2 अणुमार्फत होते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या वर्षापासून देण्यास सुरुवात केली आहे? ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या वर्षापासून देण्यास सुरुवात केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 1965 या वर्षापासून ज्ञानपीठ पुरस्कार देण्याची सुरुवात केली आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 फोंडा घाट पुढीलपैकी कोणत्या मार्गातून जातो? फोंडा घाट पुढीलपैकी कोणत्या मार्गातून जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 कोल्हापूर पणजी या मार्गातून फोंडा घाट जातो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 अहमदनगर कल्याण मार्गावर कोणता घाट लागतो? अहमदनगर कल्याण मार्गावर कोणता घाट लागतो? तर ऑप्शन क्रमांक 3 माळशेज घाट हा अहमदनगर कल्याण मार्गावर लागणारा घाट आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी किती आहे? महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 750 किलोमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पहिला स्वच्छ भारत अभियानाचे घोषवाक्य काय आहे? स्वच्छ भारत अभियानाचे घोषवाक्य काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 एक कदम स्वच्छता की ओर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा बॅरोमीटर हे वैज्ञानिक उपकरण डॅश डॅश मोजण्याकरिता वापरतात. बॅरोमीटर हे वैज्ञानिक उपकरण डॅश डॅश मोजण्यासाठी वापरतात. तर ऑप्शन क्रमांक 4 वातावरणातील हवेचा दाब मोजण्याकरिता वापरतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा खालीलपैकी कोणास स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हटले जाते? खालीलपैकी कोणास स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड रिपन यांना म्हटले जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा खालीलपैकी कोणत्या वर्षी रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले? खालीलपैकी कोणत्या वर्षी रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 1 1949 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 हिमाचल प्रदेशाचे मुख्यमंत्री कोण आहेत? हिमाचल प्रदेशाचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 जयराम ठाकूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 एक अश्वशक्ती म्हणजे डॅश डॅश फॅट होय. एक अश्वशक्ती म्हणजे डॅश डॅश फॅट होय. तर ऑप्शन क्रमांक 1 746 फॅट होय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 15व्या वित्त आयोगाला कालावधी कोणता असेल? 15व्या वित्त आयोगाला कालावधी कोणता असेल? तर ऑप्शन क्रमांक 2 2020 ते 2025 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 भारताची संपूर्ण स्वदेशी उपग्रह यंत्रणा नाविकमध्ये किती उपग्रह असणार आहेत? भारताची संपूर्ण स्वदेशी उपग्रह यंत्रणा नाविक मध्ये किती उपग्रह असणार आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 7 असणार आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 संपूर्ण सेंद्रिय शेती करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? संपूर्ण सेंद्रिय शेती करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 सिक्कीम हे राज्य आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 गोबर गॅसचा प्रमुख घटक कोणता आहे? गोबर गॅसचा प्रमुख घटक कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मिथेन आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 गोळी सुटल्यानंतर बंदुकीमध्ये
कोणती ऊर्जा असते? गोळी सुटल्यानंतर बंदुकीमध्ये कोणती ऊर्जा असते? तर ऑप्शन क्रमांक 4 गतीज ऊर्जा असते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 महाराष्ट्रात वसंतराव नाईक यांचा जन्म दिन हा कृषी दिन म्हणून कोणत्या दिवशी साजरा करतात? महाराष्ट्रात वसंतराव नाईक यांचा जन्म कृषी दिन म्हणून कोणत्या दिवशी साजरा करतात? तर ऑप्शन क्रमांक 2 1 जुलै हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 लाल सिंधी ही कशाची जात आहे? लाल सिंधी ही कशाची जात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 गायीची जात आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 सन 1948च्या बारडोली सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? सन 1948च्या बारडोली सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? तर ऑप्शन क्रमांक 1 सरदार पटेल यांनी केले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 हंटर आयोग कोणत्या घटनेच्या नंतर स्थापन झाला होता? हंटर आयोग कोणत्या घटनेच्या नंतर स्थापन झाला होता? तर ऑप्शन क्रमांक 2 जालियनवाला बाग हत्याकांड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मानवी शरीरात कोणत्या रचनेस आंत्रपुच्छ जोडलेले असते? मानवी शरीरात कोणत्या रचनेस आंत्रपुच्छ जोडलेले असते? तर ऑप्शन क्रमांक 1 मोठे आतडे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 रंगाचे ज्ञान होण्यासाठी मानवी डोळ्यातील कोणत्या पेशी उपयुक्त ठरतात? रंगाचे ज्ञान होण्यासाठी मानवी डोळ्यातील कोणत्या पेशी उपयुक्त ठरतात? तर ऑप्शन क्रमांक 2 शंकुपेशी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 जिल्हा परिषदेचा मुख्य प्रशासकीय अधिकारी कोण असतो? जिल्हा परिषदेचा मुख्य प्रशासकीय अधिकारी कोण असतो? तर ऑप्शन क्रमांक 3 मुख्य कार्यकारी अधिकारी असतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 चंपारण्यामधील शेतकऱ्यांचा उठाव कशाशी संबंधित होता? चंपारण्यामधील शेतकऱ्यांचा उठाव कशाशी संबंधित होता? तर ऑप्शन क्रमांक 4 निळीशी संबंधित होता. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला? पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला? तर ऑप्शन क्रमांक 2 दादाभाई नरोजी यांनी लिहिला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक कोण आहेत? महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 वासुदेव बळवंत फडके यांना महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक म्हणून ओळखले जाते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 खालीलपैकी कोणता हरितग्रह वायू नाही? खालीलपैकी कोणता हरितग्रह वायू नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 हायड्रोजन हा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते? नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 1 श्री जवाहरलाल नेहरू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 डॉट्स हा उपचार कोणत्या रुग्णासाठी असतो? डॉट्स हा उपचार कोणत्या रुग्णांसाठी असतो? तर ऑप्शन क्रमांक 4 क्षयसाठी असतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 ब्रह्मोस क्षेपणास्त्राची निर्मिती ही कोणत्या देशाचा संयुक्त उपक्रम आहे? ब्रह्मोस क्षेपणास्त्राची निर्मिती ही कोणत्या देशाचा संयुक्त उपक्रम आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 भारत व रशिया यांचा आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 भारतीय सिव्हिल सेनेचा जनक कोणाला म्हणतात? भारतीय सिव्हिल सेनेचा जनक कोणाला म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 कर्नवॉलिस यांना म्हणतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 इसवी सन 1899 मध्ये बीड येथे झालेल्या उठावाचे नेतृत्व कोणी केले होते? इसवी सन 1899 मध्ये बीड येथे झालेल्या उठावाचे नेतृत्व कोणी केले होते? तर ऑप्शन क्रमांक 4 सदाशिव निळकंठ जोशी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 इसवी सन 1932 मध्ये पुणे करार कोणामध्ये झाला होता? इसवी सन 1932 मध्ये पुणे करार कोणामध्ये झाला होता? तर ऑप्शन क्रमांक 2 महात्मा गांधी व डॉक्टर आंबेडकर यांच्यामध्ये झाला होता. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 भारतीय संघराज्यात हैदराबाद संस्थानात डॅश डॅश साली विलीन झाले? भारतीय संघराज्यात हैदराबाद संस्थानात डॅश डॅश साली विलीन झाले? तर ऑप्शन क्रमांक 4 17 सप्टेंबर 1948 साली विलीन झाले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 थायलंड या देशाचे चलन कोणते आहे? थायलंड या देशाचे चलन कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 भट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 भारताचे 22वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची निवड झालेली आहे? भारताचे 22वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची निवड झालेली आहे? तर
ऑप्शन क्रमांक 4 ओम प्रकाश रावत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 देशातील पहिल्या खेलो इंडिया राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा कुठे पार पडल्या? देशातील पहिल्या खेलो इंडिया राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा कुठे पार पडल्या? तर ऑप्शन क्रमांक 2 दिल्ली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 2017च्या रणजी ट्रॉफीची विजेता संघ कोणता? रणजी ट्रॉफीचा विजेता संघ कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 विदर्भ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 पद्मभूषण हा देशातील कितवा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे? पद्मभूषण हा देशातील कितवा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 तिसरा आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 खालीलपैकी कोणत्या विद्यापीठाला अहिल्याबाई होळकरांचे नाव देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे? खालीलपैकी कोणत्या विद्यापीठाला अहिल्याबाई होळकरांचे नाव देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 सोलापूर विद्यापीठ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 खालीलपैकी राष्ट्रीय मतदार दिवस कोणता आहे? खालीलपैकी राष्ट्रीय मतदार दिवस कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 25 जानेवारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 मुंबई व नागपूर यांना जोडणारा प्रस्तावित महाराष्ट्र समृद्धी महामार्गची लांबी किती आहे? मुंबई व नागपूर यांना जोडणारा प्रस्तावित महाराष्ट्र समृद्धी महामार्गची लांबी किती आहे? ऑप्शन क्रमांक 2 701 किलोमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 राजमाची किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? राजमाची किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पुणे जिल्ह्यामध्ये आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 चांदोली धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे? चांदोली धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 वसंत सागर आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 नर्मदा नदी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची सरहद तयार करते? नर्मदा नदी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची सरहद तयार करते? तर ऑप्शन क्रमांक 4 नंदुरबार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 अरवली पर्वत रांगेत कोणती खडक आढळतात? अरवली पर्वत रांगेत कोणती खडक आढळतात? तर ऑप्शन क्रमांक 1 पटिताश्म, ऑप्शन क्रमांक 2 कनाश्म, ऑप्शन क्रमांक 3 ए व बी म्हणजे 1 व 2 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 महाराष्ट्र पोलीस दलाचे मुखपत्र म्हणून ओळखले जाणारे मासिक कोणते आहे? महाराष्ट्र पोलीस दलाचे मुखपत्र म्हणून ओळखले जाणारे मासिक कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 दक्षता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 भारतातील पहिले कोर्ट कुठे स्थापन करण्यात आले आहे? भारतातील पहिले कोर्ट कुठे स्थापन करण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 कलकत्ता या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 भारताचे मानवनिर्मित सरहद कोणत्या देशाच्या वरील आहे? भारताचे मानवनिर्मित सरहद कोणत्या देशाच्या वरील आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पाकिस्तान बांगलादेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 दक्षिण सह्याद्री मधील सर्वात उंच शिखर कोणते? दक्षिण सह्याद्री मधील सर्वात उंच शिखर कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 अनायमुडी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 पंबम बेट कोणत्या 2 देशांच्या दरम्यान आहे? पंबम बेट कोणत्या 2 देशांच्या दरम्यान आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 भारत व श्रीलंका या 2 देशांच्या दरम्यान आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 भारताचा सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश कोणता? भारताचा सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 लक्षद्वीप हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 हिमालय पर्वत रांगाचा गाभा डॅश डॅश खडकांनी बनलेला आहे. हिमालय पर्वत रांगाचा गाभा डॅश डॅश खडकांनी बनलेला आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 कणाश्म खडक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 हैदराबाद हे शहर कोणत्या नदीवर वसलेले आहे? हैदराबाद हे शहर कोणत्या नदीवर वसलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 मुशी या नदीवर वसलेले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 महाराष्ट्राच्या ईशान्येस कोणत्या डोंगररांगा आहेत? महाराष्ट्राच्या ईशान्येस कोणत्या डोंगररांगा आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 दरकेसा टेकड्या आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल.